नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, एखादी गोष्ट जेव्हा तुम्ही अधिक झटकून टाकायला जाता ना, तो नाकावर बसलेली माशी असते किंवा हातावर कुठेतरी चावणारा किंवा आसपास घुटमळणारा मच्छर असतो, डास असतो, तो जितका झटकायला जाल ना तितका तो फिरून फिरून तिथे जाऊन बसत राहतो. एखादी मनात बोचणारी गोष्ट अशी असते की जी विसरायला जितका प्रयत्न कराल ना तितकी ती पुन्हा पुन्हा आठवत राहते आणि पुन्हा पुन्हा मनाला टोचणी देऊन तुम्हाला ती सतावत राहते. प्रामुख्याने जेव्हा तुम्ही जाणीवपूर्वक, विचारपूर्वक एखादी चुकीची गोष्ट करता आणि भले ती जगाला माहिती नसेल किंवा तुम्ही कबूल केलेली नसेल आणि जगाला माहिती असून देखील तुम्ही लपवत असाल आणि जग उघड्या तोंडाने ते बोलत नसेल, तर ती तुम्हाला स्वतः वेगळ्या शब्दामध्ये आविष्कृत करावी लागते, ज्याला बॉडी लँग्वेज म्हणतात किंवा माइंड लँग्वेज म्हणतात. की तुम्ही बोलता एक, शब्द तुमचे वेगळे असतील, पण त्यातला हेतू समजदार असतात, संवेदनशील असतात, त्यांना नेमका कळतो. म्हणून त्यांनी म्हटलंय ना, तुम इतना क्यों मुस्कुरा रहे हो, क्या गम है जिसको छुपा रहे हो. शरद पवारांची पोरगी असं स्वतः सुप्रियाताई स्वतःला म्हणून घेतात की नाहीतर शरद पवारांची पोरगी म्हणवून घेणार नाही वगैरे वगैरे. तर त्यांच्या बाबतीत हे सततचं हसणं हे नेमकं त्या जगजीत सिंगच्या कुठच्या गझलशी जुळतो. सुप्रियाताई, आप इतनी क्यों मुस्कुरा रही हो. कितीही भयंकर टोचणाऱ्या वेदनासुद्धा हसत हसत सांगण्याची जी स्टाईल आहे सुप्रियाताईंची, तिथे एक गोष्ट लक्षात येते, कुठला तरी बाण असा वर्मी जाऊन बसलेला आहे की तो उचकटून काढला तरी वेदना होतात, तसा राहू दिला तरीही वेदना होतात, सांगता येत नाही आणि सहन होत नाही, अशी जी काही सुप्रियाताईंची आणि त्यांच्या पिताश्रींची अवस्था आहे ती प्रामुख्याने गेल्या 2-3 महिन्यामध्ये अधिकाधिक उजागर होत चाललेली आहे. प्रामुख्याने नेमकं सांगायचं तर 2 जुलैला अजितदादांनी जे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केलं आणि 9 लोकांना घेऊन महायुतीत सहभागी होत शपथविधी उरकला. एकूण काय 40-42 आमदार गेलेत. त्यामुळे आमचं काही फार नुकसान झालं नाही, आमचा पक्ष आहे तसाच आहे, त्याच्यात फूट पडली नाही वगैरे 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 सुप्रियाताईंपासून शरद पवारपर्यंत सांगत होते. पण सुप्रीम कोर्टापासून निवडणूक आयोगापर्यंत फरफटत जाण्याची वेळ आली आहे. आणि जर ते एवढं गंभीर नसेल तर त्यावर परत परत जाहीररित्या भाष्य करण्याची गरजच उरत नाही. तुम्ही तुमचा पक्ष परत उभा करा, नव्याने उभा करा. पण नाही होत आहे. सतत परत परत अजितदादांना, अजितदादा ज्यांच्याबरोबर केले त्या भारतीय जनता पक्षाला टोचून 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 बोलण्याचा आणि आपली वेदना त्यांच्यावर ढकलण्याचा प्रयत्न होतोय. ते उत्तर पण देत नाहीत, तरीही तुम्हाला टोचून बोलावं लागतंय, कारण ती वेदना तुम्हाला असह्य झाली आहे. बाण असा वर्मी लागला आहे की तो उचकटून काढता येत नाही, तरीही दुखतंय, जखम अधिक रक्त भळभळीत होणार आहे. आणि तसाच राहू दिला तरीही तो इतका यातना देतोय की तो ठेवता पण येत नाही आहे. अशी जी विचित्र अवस्था आहे सुप्रियाताईंची, ती काल परवा भाषणामध्ये अधिक व्यक्त झाली. कुठलं होतं माहीत नाही, पण एक क्लिप बघितली मी. सुप्रियाताई सांगतात, अरे पक्ष पाहिजे होता तर मागायचा होता, असाच देऊन टाकला असता. वा सुप्रियाताई, असाच देऊन टाकला असता. पण तुम्ही माझा हक्क, माझा पक्ष हिसकावून घेण्याचा प्रयत्न केलात तर माफी नाही. मला क्षणभर मी डोळे मिटले आणि परत ती क्लिप लावली आणि ऐकलं. म्हटलं आवाज तर महिलेचा वाटतोय,
पण देवेंद्र फडणवीस बोलतायत का? देवेंद्र फडणवीस बोलतायत का असं मला वाटलं. पण डोळे उघडले तर परत क्लिपमध्ये सुप्रियाताई दिसत होत्या. पण जी वेदना होती, जी वेदना 2.5 वर्ष देवेंद्र फडणवीस सहन करत होते, ती वेदना काय असते हे सुप्रियाताईंना आत्ता अनुभवातून कळते. 2.5 महिने त्यांनी 2.5 वर्ष भोगलं. ज्याला महाराष्ट्राच्या मतदाराने शिवसेना भाजप महायुतीचा मुख्यमंत्री म्हणून निवडलं होतं, त्याच्या तोंडातला सत्तेचा घास हिसकावून घेतला. कोणी घेतला? सुप्रियाताई. ज्या वेळेला विश्वास प्रस्ताव होता तेव्हा त्या विधानमंडळामध्ये यजमान महिलेसारखं, यजमानीबाईंसारखं कोण मिरवत होतं? तुम्हाला कौल दिला होता मतदाराने? नाही. तुमचे सोकॉल्ड पिताश्री, सोकॉल्ड एवढ्यासाठी म्हणतो की तुम्हाला फार अभिमान आहे ज्याचा, ते पिताश्री वयस्कर जाणता नेता काय म्हणाले होते निकालानंतर? आम्हाला विरोधी पक्षात बसायचा मतदाराने कौल दिलाय. ते सगळी फोडाफोड करून देवेंद्र फडणवीसांच्या तोंडचा घास सरकार बनवण्याचा हिसकावून घेतात आणि कन्या यजमान गृहिणीसारखी आल्या गेल्याचं स्वागत करायला विधान भवनामध्ये मिरवत असते, त्याला हिसकावून घेणं म्हणतात. तुम्हाला जनतेने कौल दिला नव्हता, पण त्याही वेदना यातना सहन करत विरोधी पक्षनेतेपदी 2.5 वर्ष काम करत देवेंद्र फडणवीस वाट बघत होते, प्रतीक्षा करत होते की कधी तुम्हाला धडा शिकवीन, कधी तुमचा कार्यक्रम करीन. आज ज्या सुप्रियाताई बोलतात ना, कोण तो वकील निवडणूक आयोगात बोलणारा, त्याचा करेक्ट कार्यक्रम केल्याशिवाय राहणार नाही. सुप्रियाताई, तुमचा कधी करेक्ट कार्यक्रम झाला तुम्हालाच कळला नाही. एकतर मला असं सतत सुप्रियाताईंना ऐकल्यावर वाटतं की ज्या पित्याचं नाव अभिमानाने घेतात सुप्रियाताई, त्या शरद पवारांनी सुप्रियाताईंना कधी संस्कार दिले नाहीत. कारण प्रत्येक वेळेला संस्काराविषयी आला की माझ्या आईने दिलेले संस्कार, माझ्या आईने दिलेले संस्कार असं सांगताना सुप्रियाताई एकदाही माझ्या बापाने, माझ्या पित्याने दिलेले संस्कार असं म्हणत नाहीत. मुद्दा असा आहे मित्रांनो की तुम्ही कोणाकोणाचे करेक्ट कार्यक्रम करायला निघालाय. जर पहिला कार्यक्रम तुम्ही केलेला, तुमच्या पिताजींनी केलेला चुकला नसता तर आज हे असं ओक्साबोक्शी रडत, हसत हसत रडण्याची वेळ सुप्रियाताई तुमच्यावर आली नसती. आणि जितकं तुम्ही लपवायला जाल की बाण वर्मी लागलाय, तुम्ही जे बोलताय ना मी करीन मी करीन, काय करत होता तुम्ही? करीन ते सोडून द्यावं. तुम्ही केलं काय? ज्या माणसाने 105 अधिक 56 अशा 161 बहुमताचं जनमत कौल मिळवलेला होता, त्या देवेंद्र फडणवीसांना विरोधी पक्षात बसवणं याला हिसकावून घेणं म्हणतात. हिसकावून घेणं म्हणतात. त्यांनी तुम्हाला माफ करायचं. हां, देवेंद्र फडणवीसांनी तुम्हाला माफ करायचं. पण देवेंद्र फडणवीस बोलत नव्हते. आजही सगळं बोलत नाही, थोडं थोडं बोलत आहेत. तो लागलेला बाण हलवून हलवून ती जखम ओली राहील, भळभळत राहील. हे देवेंद्र फडणवीसच करतायत. काय बोलला होता तुम्ही? अकेला देवेंद्र क्या करेगा. तो उद्धव ठाकरेंबरोबर होता, त्या देवेंद्रला अकेला कोणी केला? अकेला कोणी केला? तेव्हा दुःख काय असतं, आपल्या हक्काचं हिरवून घेतलं की दुःख काय असतं हे तुम्हालाही सुप्रियाताई कळायला पाहिजे होतं. अरे काय राहतं, अग्नी दिला की फक्त माती राख. वा 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 वा. मग इतक्या सगळ्या पवार कुटुंबातल्या प्रत्येकाच्या नावावर इतक्या मोठमोठ्या मालमत्ता कशाला आहेत? घेऊन जाणार आहेत का? तुम्हीच म्हणाला ना सुप्रियाताई, त्या मी सांगतोय त्या भाषणामध्ये, अरे घेऊन जायला काय आहे, द्यायचं तर देऊन टाकू. असंच मागितलं तर तसंच देऊन टाकलं असतं. काय दिलं तर आजपर्यंत आणि कोणाला दिलं?
अरे ती साधी मुंबईच्या हयात हॉटेलमध्ये राहुल गांधींबरोबर सक्षणा सलगर फोटो काढायला राहुल गांधींच्या मागे उभी राहिली. तिची ती संधीसुद्धा सुप्रियाताई तिला खेचून बाजूला काढून सक्षणा सलगरला पण तुम्ही एवढी साधी गोष्ट नाकारलीत. राहुल गांधींबरोबरचा फोटो, त्यांनी काय राहुल गांधींकडे तिकीट मागितलं नव्हतं, पण पुढे जाऊन फोटो टिपला जाण्याच्या आधी सक्षणा सलगरला हाताला धरून ओढून बाजूला कोणी केलं? सुप्रियाताई. असंच देणार आहे? काय देणार तुम्ही? त्या मुलीने स्वतः जी संधी मिळवली होती राहुल गांधींबरोबर फोटो काढण्याची, ती पण तुम्ही हिरावून घेतलीत, हिसकावून घेतलीत, हाताला धरून तिला बाजूला काढलं आणि मागाल तर देऊ, वाटेल ते देऊ, सगळंच देऊ, तसंच देऊ. काय उदात्त भाषा आहे. कारण बाण वर्मी लागलाय, बाण वर्मी लागलाय. दुसऱ्यांची घरं, दुसऱ्यांचे पक्ष, दुसऱ्यांचे आमदार फोडण्यात तुमच्या पिताश्रींची हयात गेली. ज्याला तुम्ही पाळलेल्या पत्रकारांनी मुरब्बी, धूर्त, मुत्सद्दी असे शब्द वापरून तुमच्या पिताश्रींच्या फोडाफोडीवर पांघरुणं घातली, तो अनुभव तुम्हाला तुमच्या घरात घ्यायची वेळ आली तेव्हा असह्य झालं आहे, असह्य झालेलं आहे. करेक्ट कार्यक्रम करणार कोण? तो निवडणूक आयोगातला वकील. वा, आता वकिलांचे उद्या सुप्रीम कोर्टाचं पण करेक्ट कार्यक्रम करतील सुप्रियाताई. पण आपला करेक्ट कार्यक्रम कधी झाला, कसा झाला याचा थांगपत्ता लागलेला नाही आहे. सैरभैर झालेले आहेत, सैरभैर. मागितलं तर असंच देणार. अरे सगळ्यांना माहिती आहे, रस्त्यावरच्या भिकाऱ्यापासून पार अगदी मुकेश अंबानी, टाटा, अदानी सगळ्यांना माहिती आहे मेल्यानंतर माती होत असते. काही तत्त्वज्ञान सांगू नका, एवढंच सांगा की एवढं सगळं तत्त्वज्ञान माहिती असताना हव्यासापोटी इतकी करोडोची प्रॉपर्टी केली कशाला? कशासाठी केली? निवडणूक आयोगाकडे काय ते हे दिलं आहे ना तुम्ही प्रतिज्ञापत्र, त्याच्यामधली एवढी अवाढव्य मालमत्ता कशासाठी बनवली तेही सांगायचा. ही ती प्रॉपर्टी चिता बनवून माझ्याबरोबर जाणार आहे असं आहे का? काय माणूस भंपकगिरी करतो ना, त्याचा मनस्ताप होतो, संताप होतो मित्रांनो. आणि नाव नाही घेत, पण करेक्ट कार्यक्रम कोणाचा करणार? प्रफुल्ल पटेल, अजितदादा, वळसे पाटील, छे सोडा. सुप्रियाताई त्यांच्यात क्षमता नव्हती. त्यांच्या मागे ठामपणे एक नवा तरुण उभा राहिला ज्याचं नाव देवेंद्र फडणवीस आहे. त्याने तुमचा करेक्ट कार्यक्रम केला, तुमच्या सकट तुमच्या पिताश्रींचा करेक्ट कार्यक्रम केला आणि त्यातून पिताश्रींसकट तुम्ही चाचपडत राहिलेले आहात. काय करायचं कळत नाही आहे. कारण बाण नेमका वर्मी लागलेला आहे. सगळे विचारतात ना, अगदी उद्धव ठाकरेंनी पण विचारलं की तुमच्याकडे बहुमत होतं, मग राष्ट्रवादी कशाला फोडला? राष्ट्रवादी फोडण्याचं कारण उद्धव ठाकरेंना निकालानंतर बाहेर काढून देवेंद्र फडणवीसांच्या तोंडचा घास तुम्ही पळवलात. तेव्हा अनेकदा प्रश्न असा असतो की विषय हा तेवढ्यापुरता राहत नाही. तुम्हाला अद्दल घडवणं, सूड वेगळा असतो. सूड म्हणजे परतफेड असते. तुम्ही जे दिलं ते तुम्हाला फेडलं त्याला सूड म्हणतात. पण आत्ता देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जी उभी फूट पाडली आणि पवार परिवारामध्ये फूट पाडली, सगळ्या सोयऱ्यांमध्ये फूट पाडली, आप्तस्वकीयांमध्ये, मित्र परिचितांमध्ये उभी फूट पाडली, त्याला अद्दल घडवणं म्हणतात. आयुष्यभर भुजबळांना शिवसेनेतून फोडलं, जनता दलातून बबनराव पाचपुते वगैरेंना फोडलं, मुंडे परिवाराला फोडलं, काँग्रेसमधले आमदार फोडले. हे सगळं कोणी केलं होतं का? त्यांनी असंच दिलं. सोनिया गांधींनी मधुकर पिचड, छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली विधान परिषदेचे आमदार हे असेच दिले होते. बाळासाहेब ठाकरे यांनी 15-18 आमदार भुजबळांच्या नेतृत्वाखाली शरद पवारांना असेच दिले होते.
किती भंपकपणा करावा याला मर्यादा असतात, पण त्या मर्यादा तुम्ही कधीच पार केल्यात. आणि म्हणून असंच दिलं असतं, असलं मोठं औदार्य दाखवायचं. अरे सक्षणा सलगरला एक फोटो आपला आपला काढते, तो पण काढू देण्याचं सौजन्य नाही, औदार्य नाही म्हणते मी, सौजन्य नाही आहे तुमच्याकडे. आणि तुम्ही पक्ष देणार, आमदार देणार, मतदारसंघ देणार. हे संस्कार प्रतिभाताईंचे नसतील, पण शरद पवारांचे नक्कीच आहे. गोलमाल बोलायचं, निरर्थक बोलायचं किंवा धादांत खोटं बोलायचं, हे वडिलांचे संस्कार असतील, आईचे नक्की नाही आहेत. आईचे नक्की नाही, प्रतिभाताईंचे असे संस्कार नसतील. पण मुद्दा असा आहे की देवेंद्र फडणवीसांनी जो बाण सोडला तो किती वर्मी लागला आहे बघा मित्रांनो. 3 महिने उलटून गेले, त्यातून बाहेर नाही पडता येत आहे सुप्रियाताईंना. तो अशा वर्मावर जाऊन लागलेला आहे बाण की जिथे जिथे जातील तिथे तिथे उदात्त आणि औदार्याचा आ वाढायचा आणि आपलं दुखणं लपवायचं. द्यायचं असतं तर त्या दिवशी 2 मे 2023 रोजी निवृत्तीची केलेली घोषणा पिताश्रींनी मागे घेतली नसती. अजितदादा तिथे बसून सांगत होते, पण माहोल कोणी पेटवला होता? नाही 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 नाही, ते सगळे तुमच्याबरोबर आहेत, पण बाकीचा पक्ष निघून गेलाय. जी काय फाटाफूट होणार होती त्याला काटछळ देण्याचं निवृत्तीचं जे नाटक होतं ते किती अंगलट आलंय बघा. कारण तुमचे वडील जितके कच्चे डाव खेळतात त्यापेक्षाही पक्के डाव देवेंद्र फडणवीस खेळत असतात. आणि म्हणून नुसता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडलेला नाही, पवार परिवारातला माणूस फोडलाय. आणि पवार परिवारातल्या व्यक्तीच्या नेतृत्वाखाली पक्ष फोडलाय. अगदी जीवाभावाचे प्रफुल्ल पटेल वगैरे फोडलेत. आणि लपलेलं नाही. कितीही देवेंद्र फडणवीस किंवा भाजपने इन्कार करावा, याच्या मागे भाजप उभा नसता तर अजितदादांची इतकी हिंमत नव्हती. पण अजितदादांची इतकी हिंमत नाही याच्यावर सुप्रियाताई आणि त्यांचे वडील शरद पवार विसंबून होते. त्यांना एक माहिती नव्हतं, सगळा डाव एकटे अजितदादा खेळत नाहीत, त्यांच्या मागे भाजपचं हायकमांड आणि देवेंद्र फडणवीस उभे आहेत. आणि तेवढेच नव्हते, त्याच्याही पुढचं पाऊल टाकलं गेलं तर हरीश साळवेसारखा सगळ्यात दांडगा वकील त्यांच्या मागे उभा होता. सुप्रियाताई विसरला असाल तर सांगतो, हे सगळे 2 जुलैनंतर जे काय घडलं त्यानंतर 3ऱ्या का 4थ्या दिवशी प्रफुल्ल पटेल दिल्लीत गेले आणि लंडनहून दिल्लीला आलेले हरीश साळवे यांची त्यांनी भेट घेतली होती. आणि त्या भेटीचा परिणाम आज दिसतोय की निवडणूक आयोगात खुद्द शरद पवार गेले तरी काडीचाही फरक पडलेला नाही. कारण अजितदादा हे कायद्याच्या भक्कम पायावर उभे आहेत. जो पाया त्यांना हरीश साळवे, अमित शाह, नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या एकत्रित येऊन त्यांनी उभा करून दिलेला आहे. जेवढा अजितदादांचा पाया भक्कम आहे तेवढा तुमचा ढिला आहे, वाढ बघा. आणि म्हणून मग मला ते जुनं कुठच्या मधुमती सिनेमातलं गाणं आहे ते आठवतं, घडी घडी मेरा दिल धडके, हाय धडके क्यों धडके. सुप्रियाताईंची अवस्था त्या गाण्यासारखी झालेली आहे. जातील तिथे इतरांचे करेक्ट कार्यक्रम करण्याच्या गर्जना आणि वल्गना करत बसतात. करण्यासारखं हाती काही राहिलेलं नाही. डोळे उशिरा उघडलेत जेव्हा डोळे मिटायची पाळी आलेली. कारण देवेंद्र फडणवीसांनी तुमचंच औषध तुम्हाला पाजलंय, पण त्याला सूड म्हणता येत नाही. जे आहे त्याला अद्दल घडवणं म्हणतात. आणि म्हणून जसजसे दिवस जातील तसतसं सुप्रियाताईंचे शिव्याशाप अधिक वाढत जाणार आहेत.
कंबर कसून, पदर बांधून, पदर खोचून सगळी भाषा वापरा, फरक काही पडणार नाही. आणि म्हणून अजितदादा तुमच्या वायफळ बडबडण्याला उत्तर देण्याच्या भानगडीत सुद्धा पडत नाहीत. कारण त्यांना माहिती आहे ते भक्कम पायावर उभे आहेत आणि तुमच्या पायाखाली जमीनसुद्धा उरलेली नाही. याला म्हणतात अकेला देवेंद्र. आत्ता इथेच थांबतो मित्रांनो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.